नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असा आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आहे रविवार. नको नको डोक्यात नको नको. तर आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. आता आमचा नाश्ता चालू आहे. तर आज आम्ही ब्रेडची भाजी करणार आहे. ब्रेड होता तर खाल्ला नाही, उरलेला होता. मग आता आम्ही ह्याची भाजी करणार आहे. तर चला रेसिपी बघूयात. ह्या बनवू. सगळ्यात आधी ब्रेडचे असे तुकडे करून घ्यायचे. कढईमध्ये थोडे तेल टाकायचं, त्यात जिरं मोहरी टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या, मीठ आणि थोडी साखर पण टाकायची चवीसाठी. थोडीशी हळद. यामध्ये ब्रेड घालायचा आता आणि सगळं म्हणजे हळूवार हलवायचं. जास्त हलवलं तर ब्रेडचे जास्त तुकडे होतील. ब्रेड काही होतंय ग, तुकडा पडतात. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची. तर अशा पद्धतीने ही ब्रेडची भाजी तयार झाली. जर ब्रेड उरला असेल तर तुम्ही असं भाजी बनवू शकता. छान लागतो नाश्ता. काय झालं? गोलामध्ये सारखं हेच सारखं हेच बनवते आई. मग काय बनवू? मस्त लागाले. का बाळा? अनया रुसलेली कारण तिला ती भाजी खायची नव्हती. यांच्या हातची कॉफी पिणार आहे. अरे साखर घातल्या. हलवा नव्हती फक्त मी. लास्ट संडेची सुट्टी. कडक कडक पाहिजे. नको मला कडक, मला नॉर्मल पाहिजे. आणि मला कडक नको. हा बघ कशाला घालू? बघा कॉफी बनलेली आहे अशा पद्धतीने. डॉली चायवर सांडशील. लय होत असलं तर ठेव. ए सांडशील ना, मार खा. तर या सगळेजण कॉफी प्यायला. आणि आज भाजी बनवायला लागल्या. कोणती भाजी घातलंस? आणि या भाजी बनवायला लागले. या सगळे जेवायला. है ना? काय बनवले आज भाजी? काय नाही. हा नाही पाहिजे. हा पायनॅपल बनवणार आज. ठीक आहे.
या मामासे बोलवलं रिपेअर करायला आम्ही. काय व्हायला लागले? मग मोटरलाच प्रॉब्लेम आला. मोटर सारखं मोटरला काम प्रॉब्लेम. मग आता प्रेशर कशाला कमी पडते? बंद कर. आरो प्रॉपर वर्क होत नव्हता, त्यामुळे थोड्या याने ओपन करून बघितलं तर झाला चालू. रविवार म्हटलं की असं काहीतरी उलाढायला चालूच असतात. तर आमचा सुट्टीचा दिवस असा काहीसा असतो. फालतूच काम करता नसतं. बायका पोरांना घेऊन फिरावं, हंडावं नाही, गाडी धुवावी है ना. एवढ्या लांब आणले फिरायला. ऑल होय. इंडिया फिरवले. वय ऑल इंडिया. तिथनं आणायचं, इथं टाकायचं, इथनं आणायचं, तिथं नेऊन फेकायचं. फिरत होता. होय. तर आमच्या गाड्या धुवायच्या चालू आहेत. संडेचा रुटीन. अभी हम इसके मैथ्स के थोड़े डाउट्स क्लियर कर रहे हैं. आता मी चालू घरी. या पप्पाला खाऊ बनव घालायला, हा ना अनया? हॅलो. मी बाबू बोलतो. मी डॉगरा बोलतोय. काय काय पान बनायचं. काय नाटकी. आणि चुपून चुपून पपाई खातो. हा आणि तू भांडी घासतो ते मी खाल्लं दोन दोन. आम्ही मग सगळे जेवलो. दुपारी टी व्ही बघत बघत सगळ्यांचं जेवण झालं होतं. जेवण झालं तर सगळे आम्ही जरा गप्पा मारत बसलो. मग पप्पा काहीतर असं शिवत वगैरे बसलेले. कसं जेवलंय बघ. हॅलो, हे दोघं भांडतात म्हणून मी म्हणत होते त्यांना माझ्या घरातनं बाहेर. बाहेर काढा. मग जाऊ आम्ही. नाही असं नाही. जाऊ गे. बाहेर काढा घरात. शशाईला सांगतो की नाव थांब तुझ्या. जाऊ गे. तिच्या शशाईला फोन करा आणि सांगा पोरगी सासू म्हणते बाहेर आता काढा. काम कोणाला करायला लावलं? तुमचं करायला लावलं ना. हे आमचं आहे. आम्ही तिकडे जाणार कोल्हापूरला. मग कोल्हापूरचा आहे. मग जाऊ का नको? आणि तुम्ही पुण्याचं पुणेकर, तुम्ही तू पुणेकर. आमच्या घरला ये, मग तुला जाऊ. हिला बाहेरच काढायची. हिला हिच्या आईला आणि बाबाला तेवढं घ्यायचं आणि हिला दारातच बसवायची. गेटच्या आत नाही घ्यायचं माझ्या घरात. घ्यायचं तुला. आमचं कोल्हापूर पण घर आहे. कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे तुझं घर? तुमचं घर नाही सध्या. मग हो, कुठं ते आहे? तुझंच होय. होय आणि हा? आम्ही होय. आम्ही कुठं पैसे राहायचो? पण दिले, पैसे पण दिले त्या घराला. आम्ही
अगं बाई. मोठी झाल्यावर बाहेरच काढणार तुला तुम्हाला है की नाही? मोठी झाल्यावर तुम्हासनीच बाहेर काढणार बघ. मग ते काकाला बाहेर काढणार नाही. काका तेवढं तुझा वे काका तेवढं बाहेर काढणार नाही आणि म्हातारीला बाहेर वे होईल कुठं आम्हाला बाहेर करणार असं नाही बोलायचं बा. असं बोलल्यावर काय करायचं ना? हा असं बोलल्यावर ह्यांना काय करायचं सजा द्यायची आणि आता हल्ली खूप बोलायला लागले. असं बोलते ना जसं की तिला शिकवल्यासारखं. तर असं काहीसा आमचा हा रविवारचा दिवस गेला. गप्पा वगैरे झाला, त्यानंतर मी भांडी गॅसवरटा आवरला. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. बाय.